न्यूज, नव्या दिवसाची नवी बातमी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले। पुण्यातील खराडी भागात असलेल्या जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचे नाव आले। यानंतर थेट विरोधकांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। पार्थ पवार यांची कंपनी अमेडियाने हा जमीन व्यवहार केला होता। अजित पवारांनी स्पष्ट म्हटले आहे की जमीन व्यवहाराबद्दल मला काहीच कल्पना नव्हती। मी पार्थला हा जमीन व्यवहार रद्द करण्यास सांगितले आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात गंभीर आरोप करताना दिसत आहेत। अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत काही महत्त्वाचे खुलासे केले। अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपानंतर अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। अंजली दमानिया यांनी म्हटले की या जमीन व्यवहार प्रकरणात एक समिती स्थापन करण्यात आली आहे, मात्र 6 पैकी 5 सदस्य हे पुण्यातील आहेत। पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असताना ही कमिटी चौकशी करू शकेल का? निष्पक्ष चौकशी ही समिती करू शकेल का? यामुळेच माझी पहिली मागणी आहे की अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदापासून ते पालकमंत्री पदापर्यंत ताबडतोब राजीनामा द्यावा। गायकवाड कुटुंबियाच्या नावाने ही जमीन नाही, मग ते व्यवहार कसा करू शकतात? शीतल तेजवानी नावाच्या व्यक्तीने जिल्हाधिकाऱ्यांना या जमिनीबद्दल पत्र दिले होते, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर काहीच कारवाई केलेली नाही। यामुळे सर्वात अगोदर या जिल्हाधिकाऱ्यांचे तत्काळ निलंबन केले पाहिजे। आम्ही तो व्यवहार रद्द करतो म्हणजे आम्ही चोरीचा माल परत करतो असे म्हटल्यासारखे आहे। पार्थ पवार यांच्यावर ताबडतोब FIR दाखल करा असे अंजली दमानिया यांनी म्हटले। अजित पवारांनी सांगितल्या त्याप्रमाणेच झाल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे। पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात अंजली दमानिया यांनी थेट अजित पवारांचा राजीनामा मागितला आहे। अमेडिया कंपनीबद्दल आपण अजून काही मोठे खुलासे करणार असल्याचं अजित पवारांनी म्हटले आहे। पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात अजित पवारांच्या अडचणी वाढताना आता स्पष्ट दिसत आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।